लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आहे. आज आहे 27 जानेवारी. 27 जानेवारीची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी येते. 27 जानेवारी. जानेवारीचे 1500 रुपये आजच. पुरुषांना गिफ्ट देखील 2000 रुपये भेटणार आहे. आज 2100 रुपयाचा हप्ता कधी मिळणार हे देखील मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट मानावं लागेल ही. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. पैसे तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर टाकण्याचं काम सरकारनं या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती पडतील. परंतु तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 1K लवकरात लवकर कंप्लीट करा. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 1500 रुपये कधी भेटणार, 3000 रुपये कधी भेटणार, 2000 रुपये कुणासाठी, कोणत्या पुरुषांना भेटणार आणि 2100 रुपये देखील कधी भेटणार हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या तुम्हाला सांगणार आहे. तरी पण तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा. आता पाहू शकता इथे तुम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजना 2000 रुपये कोणत्या पुरुषांना भेटणार आहेत, तर हे 2000 रुपये अशा पुरुषांना भेटणार आहेत की ते शेतकऱ्यांची योजना आहे. त्या शेतकऱ्यांना हे 2000 रुपये भेटणार आहेत. परंतु 2100 रुपये आणि 1500 रुपये ही लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत हे पैसे भेटणारे आहेत. तुम्ही पाहू शकता की 2100 रुपये कोणत्या महिलांना या ठिकाणी भेटणार आहेत. तर 2100 रुपये अशा महिलांना भेटणार आहेत ज्या महिलांना डिसेंबर हप्त्याचा 2100 रुपये अशा महिलांना भेटणार आहेत की तुम्हाला जे मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प होणार आहे, मार्च महिन्यामध्ये त्यामध्ये निर्णय लागणार आहे की 2100 रुपये तुम्हाला 1500 रुपये वाढून ते 2100 रुपये भेटणार आहेत. एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला हे पैसे भेटू शकतात. एप्रिल महिन्यामध्ये 2100 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. सध्या तर सरकारने 1500 रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आता 1500 रुपये कधी भेटणार, तर 1500 रुपये तुम्हाला 31 जानेवारीपर्यंत भेटू शकतात. 31 जानेवारीला बऱ्याच महिलांना पैसे पडलेले आहेत, परंतु बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे पडलेले नाहीत. अशा महिलांना पैसे कधी पडणार आहेत, तर 31 जानेवारीला पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. पैसे हे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. 1500 रुपये सध्या तर 1500 रुपये जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला 1500 रुपये सध्या तर भेटणार आहे आणि 2100 रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये भेटून जातील. मार्च महिन्यामध्ये जे अर्थसंकल्प होणार आहे त्याच्यामध्ये जो निर्णय होईल ते तुम्हाला 1500 रुपये वाढून 2100 रुपयाचा जो निर्णय होणार आहे, निर्णय तर 100% होणार आहे. पैसे तर तुम्हाला 2100 रुपये भेटणारच आहेत, परंतु ते आत्ताच नाही भेटणार, तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये भेटणार आहेत. आणि 2000 रुपये हे पुरुषांना भेटणार आहेत. ही महिलांसाठी योजना नाही आहे. ते 2000 रुपये कोणत्या पुरुषांना भेटणार आहे मी सविस्तररित्या एक नवीन व्हिडिओ बनवतो. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा पुरुष लोकांनी. आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये मी तर क्लिअर केलेलं आहे. 1500 रुपये अशा महिलांना भेटणार आहेत की जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांना 1500 रुपये भेटणार आहे आणि 2100 रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये भेटणार आहे. आणि राहिला प्रश्न 3000 रुपयाचा, तर 3000 रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहेत, तर 3000 रुपये अशा महिलांना भेटणार आहेत की ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता पडलेला नव्हता, अशा महिलांना भेटणार आहेत. आणि जानेवारी महिन्याचा एक हप्ता, म्हणजे जानेवारी आणि डिसेंबर या दोन्ही मिळून 3000 रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती 1500 रुपये मिळून 3000 रुपये भेटून जातील. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. लाडक्या बहिणींनो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पैसे तुमच्या अकाउंटवरती 100% टाकले जातील. अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे. आता तुम्हाला इथं सविस्तररित्या सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, तुमचं आधार हे तुमच्या बँकला लिंक पाहिजे. तुमचा आधार जे बँकला लिंक नसेल ना, तर पैसे तुम्हाला पडू शकणार नाहीत. बऱ्याच महिलांचे आधार डिस्कंटिन्यू झालेले आहेत. कंटिन्यू तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर बँकमध्ये जाणे आणि तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक करणे, तरच तुम्हाला पैसे भेटू शकतात. नाहीतर तुम्हाला पैसे भेटण्याची काहीही शक्यता या ठिकाणी वर्तवली जाणार नाही. बऱ्याच महिलांना पैसे पडत आहेत. एक हप्ता पडत आहे, परंतु त्यांचं आधार कार्ड मध्ये स्टॉप होत आहेत पैसे पडणं. तर असं का होत आहे, तर तुमचे आधार कार्ड आहे, तुमचं आधार कार्ड हे बँकला लिंक नसल्यामुळे ते पैसे स्टॉप होत आहेत. तुम्ही लवकरात लवकर जा आणि तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक करा, म्हणजे तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर पाहायला भेटतील. तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त तुमचा प्रश्न सांगा काय आहे, ते मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवतो. आता एक नोटीस आलेली होती आम्हाला
ती नोटीस पाहूया. नोटीसमध्ये काय दिलेली बातमी होती. लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता पुढच्या आठवड्यात म्हणजे या आठवड्यामध्ये लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे. हो, लाभार्थी महिला म्हणजे कोणत्या आहेत? ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक आहे आणि त्यांना 7 हप्ते डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील पडलेला आहे. A to Z हप्ते त्यांच्या अकाउंटवरती पडलेले आहेत. अशा महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता हा या आठवड्यामध्ये पडून जाईल. 31 जानेवारीपर्यंत पडून जाईल. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. अजिबात टेन्शन घेऊ नका माता भगिनींनो. पैसे तुम्हाला लवकरात लवकर पाहायला भेटतील तुमच्या अकाउंटवरती. फक्त तुमचं आधार कार्ड बँकला लिंक करा आणि तुमची बँक कोणती आहे ते एक चेक करा. जर पोस्ट बँक असेल तर पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे टाकले जातात आणि इतर ज्या बँक आहेत SBI बँक वगैरे HDFC बँक या बँकांमध्ये थोडी हळूवार प्रोसेस जाते. कारण पोस्ट बँक ही सरकारची बँक आहे, योजनांसाठी चांगली बँक आहे. त्यामुळे त्या बँकमध्ये तुमचं आधार कार्ड हे लिंक करा. कोणतीही बँक असो तुमची, फक्त त्या बँकमध्ये तुमचं आधार कार्ड लिंक करा. लवकरात लवकर पैसे तुम्हाला भेटून जाते. टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तुम्ही पाहू शकता. मात्र ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा नाही त्यांच्यासाठी सरकारकडून आवाहन करण्यात आलेले आहे. हे पण अपडेट तुम्ही पाहू शकता. आता पुढील अपडेट पाहणार आहोत आपण काय आहे ते. लाभार्थ्यांना संभाव्य कारवाईपासून वाचवण्यासाठी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारला पाहिजे. लाभार्थ्यांची महिलांचे वार्षिक उत्पन्न वाढले असेल, नोकरी लागली असेल किंवा कुटुंबातील चुकीचे अर्ज भरले गेले असतील तर लाभ नको म्हणून अर्ज करता येईल. ही एक नोटीस आहे. नोटीसमध्ये आम्हाला सूत्रांकडून नोटीस आली होती की मी तुम्हाला सांगत आहे ती नोटीस काळजीपूर्वक लक्ष घ्या. व्हिडिओ स्टॉप करून नोटीस वाचा काय आहे ते सविस्तररित्या. आता पाहू शकता. यासह 2 सरकारी योजनेचा लाभ कुणी घेत असेल तर 4 चाकी वाहन असेल, दुचाकी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर या योजनेचा लाभ घेतला जाणार नाही. म्हणजे मी तुम्हाला एक सारांश सांगतो, एक समरी सांगतो की काय आहे ते. तर तुम्ही जर लाडक्या बहिणीचा लाभ घेत असाल आणि इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे दोन्ही योजनेचे येणारे नाही आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे अपडेट, जर तुमच्या कुटुंबामधील कोण सरकारी नोकरीला असेल आणि तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेणार नाही आणि तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे. तर जास्त असेल तर तुम्ही लाभ घेऊ शकणार नाहीत. नवीन GR आलेला आहे सरकारचा. तर या सविस्तर सर्व अपडेट तुम्ही काळजीपूर्वक लक्ष घ्यायचे आहेत. आणि जर दुसऱ्या योजनेचा 2 योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे कसं, आता समजा लाडक्या बहिणी योजनेचे तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता पडत आहे, ठीक आहे. तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही योजनेचा 1000 रुपये जरी लाभ घेत आहेत, दुसऱ्या कोणत्याही इतर योजनेचा 1000 रुपये जरी लाभ घेत आहेत तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे 500 रुपयेच भेटणार. म्हणजे एका महिन्यात तुम्हाला सरकारकडून फक्त 1,500 रुपये या वर्षामध्ये भेटणार आहेत. आणि ही लाडकी बहीण योजना सलग 5 वर्ष चालणार आहे. 5 वर्ष पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. टेन्शन घ्यायची काही गरज नाही. माता भगिनींनो, ही अपडेट सर्वात महत्त्वाची अपडेट मानावं लागेल. आता पुढील अपडेट पाहणार आहोत. हे निकष योजना जाहीर झाली तेव्हापासून लागू करण्यात आलेली आहेत. योजना जेव्हा जाहीर झाली, लाडकी बहीण योजना जेव्हा जाहीर झाली तेव्हापासून लागू करण्यात आलेली आहेत. परंतु ते आता अंमलात आणलेले आहेत, त्यांनी आता लागू केलेले आहेत. आता खूप स्ट्रिक्टरित्या तुमच्या अर्जांची पडताळणी देखील होणार आहे. आता पुढील अपडेट पहा. तरीही कुणी सरकारच्या डोळ्यात धूळफेक करून लाभ घेत असेल तर या योजनेपासून दूर झाले पाहिजे. नाहीतर तुमच्यावर गंभीररित्या काहीतरी गुन्हा दाखल होऊ शकतो, काहीतरी कारवाई होऊ शकते. आणि बऱ्याच पुरुषांनी काय केलं आहे माहिती आहे का? बऱ्याच पुरुषांनी महिलांचे डॉक्युमेंट अपलोड करून त्यांच्या नावावरती पैसे पुरुषही देखील उचलत आहेत. त्यांच्यावरती कारवाई देखील झालेली आहे सरकारने. आता खूप स्ट्रिक्टरित्या ही योजना पार पाडत आहे सरकार. तुम्ही काळजीपूर्वक लक्ष घ्या. तुमचं काय असं असेल तर तुम्ही लवकरात लवकर या योजनेच्या बाहेर पडा, नाही तर तुम्हाला कारवाई होऊ शकते. आता पुढील अपडेट पहा. ज्या महिलांना लाभ नको असेल अशा तालुक्यातील बालविकास संकल्प अधिकारी कार्यालय, जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय या ठिकाणी लेखी अर्ज भरता येईल. याविषयी या गव्हर्मेंट वेबसाईटला या संकेतस्थळावरील तक्रार निवारण हा पर्याय निवडून त्यावरून हे अर्ज
करण्याची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा नसेल, म्हणजे तुम्ही काही गंभीररित्या गंभीर म्हणजे कसं, तुम्ही लीगल करत नाही, काही अलीगल काहीतरी करताय, लीगल करत नाही, तुम्ही अपलोड दुसऱ्याचे डॉक्युमेंट करताय, पैसे उचलताय, काहीतरी म्हणजे काहीतरी हे करताय, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला एक इथं तक्रार निवारण करायचं आहे. तुम्ही अपडेट पाहू शकता की आम्हाला सूत्रांकडून आलेली होती. आता सर्वात महत्त्वाची अपडेट आपण समोर पाहणार आहोत. लाभार्थी महिलांना योजनेच्या निकषामध्ये बसत नसतील तर त्या महिलांचे नाव योजनेमधून आपोआप वगळण्यात जाणार आहे. यामुळे इथून पुढे कुण्या लाभार्थी महिलेला लाभ मिळाला नाही तर त्यांनी आपोआप समजून जावं की आपल्याला वगळलं आहे. तुम्हाला जर लाभ मिळत नसेल, तुम्ही जर नवीन अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ जर मिळत नसेल तर तुम्ही समजून जायचं की आपल्याला या योजनेतून बाहेर काढलेलं आहे सरकारने. आता खूप स्ट्रिक्टरित्या सरकार या योजनेचा अंमलबजावणी करत आहे. शिवाय आजवर यांनी घेतलेले पैसे सरकार वसूल करणार नाही असंही आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही या योजनेचा लाभ घेताय आणि तुम्हाला अचानकरित्या वगळला आहे आणि तर तुम्हाला तुमचे जे तुमच्या अकाउंटवरती पैसे पडलेले आहेत तर तुमच्या पैशाला कोणीही काही करणार नाही, पैसे तसेच राहणार आहेत. फक्त तुम्ही आत्ता जर तुम्हाला वगळला असेल तर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की आपण काहीतरी लीगल करत नव्हतो, काहीतरी फेक डॉक्युमेंट अपलोड करून हे करत होतो, त्यामुळे आपल्याला बाहेर काढलेलं आहे. आणि तुम्हाला एक महिलांना खूप चांगलं टेन्शन येतं आहे. ते टेन्शन असं आहे की बऱ्याच महिलांना हप्ते पडत आहेत परंतु एकदम स्टॉप पडले नाही. त्या महिलांनी आधार हे त्यांच्या बँकला लिंक करणे, तर पैसे तुम्हाला लवकरात लवकर भेटून जातील. तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आता पाहू शकता 26 जानेवारी म्हणजे पुढच्या रविवार म्हणजे काल लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील असं अजित पवार म्हणाले होते. PM किसान 19व्या हप्त्याची अपेक्षित तारीख फेब्रुवारी 25 आहे, जी मागील ट्रेंडनुसार आहे. ही योजना थेट लाभार्थी हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये देखील टाकणार आहे. मी सांगितलेलं पहिल्या सुरूला शेतकऱ्यांना 2000 रुपये भेटणार आहे, तर ते PM किसानचे भेटणार आहे. PM किसानचा जो हप्ता आहे 19व्या हप्त्याचं 2025चा मागील ट्रेंडनुसार तो 2000 रुपये देखील मी भेटणार आहेत. आता मी सर्व अपडेट तुम्हाला एकाच ठिकाणी याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. आता बघा 27 जानेवारीचा 1500 रुपये हप्ता तुम्हाला लवकरात लवकर 31 तारखेपर्यंत भेटून जाईल. तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. पुरुषांना 2000 रुपये भेटणार, तर ते पुरुष कोणते आहेत तर PM किसानचे 19वा जो हप्ता आहे तो 19वा हप्ता तुम्हाला मागील ट्रेंडनुसार तो भेटून जाईल. आणि 2100 रुपये तुम्हाला आताच भेटणार नाही. 2100 रुपये कधी भेटणार आहेत तर 2100 रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये भेटणार आहेत. एप्रिल महिन्यामध्ये 2100 रुपये भेटून जाते. तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. माता भगिनींनो टेन्शन घेऊ नका, 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती पडले जातील. परंतु हे व्हिडिओ पाहत असताना काय होते माहिती आहे का, बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु सबस्क्राईब नाही करत. चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आपल्याला 1K करायचे आहेत. 1K झाल्यावरती एक मी चांगलं गिफ्ट देखील तुम्हाला ठेवणार आहे. 1K लवकरात लवकर करा. आणि तुम्हाला पैसे किती पडले आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहतायत ते देखील कमेंट करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.